तेलंगणामधून समोर आलेली ही एक घटना ऐकून संपूर्ण देशाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पहिल्यांदा बिल्डिंगच्या टेरेसवरून ढकलूनही जो पती वाचला त्याला हॉस्पिटलच्या बेडवर सलाईन मधून टॉयलेट क्लीनर देऊन मारण्यात आलं. एका पत्नीने आपल्या बॉयफ्रेंड सोबत मिळून रचलेला हा असा कट आहे जो ऐकल्यानंतर तुमचा नात्यांवरचा विश्वास उडून जाईल. पण हा कट नक्की रचला कसा गेला आणि पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा कसा लावला हा संपूर्ण थरार आज आपण उलगडणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा ट्विस्ट तुम्हाला हादरवून सोडेल. तर नमस्कार मंडळी, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड, जिथे लग्नाला एक अत्यंत पवित्र बंधन मानलं जातं. एकमेकांना जन्मभर साथ देण्याच्या शपथा घेतल्या जातात, पण कधी कधी याच शब्दांच्या मागे इतकी क्रूरता लपलेली असते ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. काही काळापूर्वी देशभरात सिया गोयल प्रकरणाची प्रचंड चर्चा सुरू होती. लोक त्या धक्क्यातून सावरलेही नव्हते. तोच तेलंगणाच्या करीमनगर मधून एका अत्यंत क्रूर आणि भयानक हत्येचा खुलासा झाला. ही कहाणी आहे प्रशांत आणि त्याची पत्नी संध्या आणि तिचा प्रियकर अनिल यांची. संध्या ही व्यवसायाने एक नर्स आहे. ज्या हातांनी रुग्णांना जीवदान दिलं जातं त्याच हातांनी आपल्याच कुंकवाचा गळा कसा घोटला याची ही थक्क करणारी कहाणी आहे. पण या संपूर्ण भयानक कटाची सुरुवात नेमकी कुठून झाली? प्रशांत आणि संध्या यांच्या सुखी संसारात असं काय घडलं ज्यामुळे संध्या एका क्रूर मारेकऱ्यामध्ये बदलली? चला थोडे दिवस मागे जाऊया आणि या कथेची पाळेमुळे समजून घेऊया. या कथेचा मुख्य नायक आहे प्रशांत. प्रशांत हा एक सामान्य कष्टकरी तरुण होता. आपल्या कुटुंबाला चांगलं आयुष्य मिळावं, घरात पैशांची चणचण भासू नये म्हणून तो देशाबाहेर म्हणजेच आखाती देशात गल्फ कंट्रीज मध्ये नोकरी करत होता. विचार करा, आपल्या माणसांपासून हजारो किलोमीटर दूर कडक उन्हात दिवस रात्र घाम गाळून तो घरी पैसे पाठवत होता. त्याला वाटत होतं की भारतात त्याची पत्नी संध्या आणि त्याचं कुटुंब सुखात आहे. पण म्हणतात ना, नजरेआड ते सृष्टीआड. प्रशांत तिकडे रक्ताचं पाणी करत होता आणि इकडे भारतात त्याची पत्नी संध्या हिचे सूत दुसऱ्या एका व्यक्तीसोबत जुळले होते. त्या व्यक्तीचं नाव होतं अनिल. संध्या आणि अनिल यांचे प्रेम संबंध इतके घट्ट झाले होते की त्यांना आता प्रशांत यांच्या मार्गातला सर्वात मोठा काटा वाटू लागला होता. काही दिवसानंतर प्रशांत परदेशातील आपली नोकरी संपवून भारतात आपल्या घरी परतला. त्याला वाटलं असेल की इतक्या दिवसांनी घरी गेल्यावर पत्नी आनंदाने स्वागत करेल. पण घरी आल्यानंतर काहीच दिवसात प्रशांतला संध्या आणि अनिलच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाली. आता विचार करा, तुमच्या सोबत असं झालं तर तुमची काय अवस्था होईल? प्रशांत पूर्णपणे गोलमोडला. याच कारणावरून प्रशांत आणि संध्या यांच्यात घरात दररोज प्रचंड वाद होऊ लागले. प्राथमिक तपासात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे वाद इतके टोकाला गेले की संध्याने मनाशी पक्का निश्चय केला, आता प्रशांतला आपल्या आयुष्यातून कायमचं संपवायचं. आणि याच विचारातून जन्मला एक अत्यंत भयानक आणि क्रूर कट. पण संध्याला माहित होतं की जर थेट हत्या झाली किंवा हत्या केली तर पोलीस लगेच पकडतील. म्हणून तिने आणि तिचा प्रियकर अनिलने मिळून एक असा प्लॅन बनवला ज्यामुळे प्रशांतचा मृत्यू हा एक अपघात वाटेल. आणि या कामात त्यांनी अजून एका साथीदाराला सोबत घेतलं ज्याचं नाव होतं व्यंकट साई. 29 जून रोजी या कटाचा पहिला टप्पा सुरू झाला आणि अनिल आणि त्याच्या साथीदाराने म्हणजे व्यंकट साईने मिळून प्रशांतला गाठलं. त्यांनी प्रशांतला कसं तरी पटवून दारू पिण्यास प्रवृत्त केलं. त्याला इतकी दारू पाजली की प्रशांत स्वतःवरचं नियंत्रण गमावून बसला. यानंतर प्लॅन प्रमाणे ते प्रशांतला एका इमारतीच्या टेरेसवर घेऊन गेले. तिथे आजूबाजूला कोणीही नव्हतं. रात्रीची वेळ होती. संध्याच्या सूचनेनुसार अनिल आणि व्यंकट साईने मिळून प्रशांतला टेरेसवरून थेट खाली ढकलून दिलं. त्यांचा प्लॅन परफेक्ट होता. दारूच्या नशेत इमारतीवरून पळून प्रशांतचा मृत्यू होईल आणि पोलीस त्याला दारूच्या नशेत झालेला अपघात मानून केस बंद करतील. पण निसर्गाला काहीतरी वेगळंच मान्य होतं. येथे या कथेत पहिला मोठा ट्विस्ट येतो. इतक्या उंचावरून खाली पडूनही अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत प्रशांतचा जीव वाचला. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. तो मेला नाही. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्याचं हाड मोडलं होतं, शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या, पण त्याचा श्वास सुरू होता. आता तुम्ही विचार करत असाल की चला, पहिल्या प्रयत्नातून तो वाचला, आता पुढे काय? पण खरी भयंकर कहाणी तर आता सुरू होते. प्रशांत रुग्णालयात दाखल झाला आणि त्याची काळजी घेण्यासाठी तिथे आली त्याची पत्नी संध्या.
आता ती एक नर्स असल्यामुळे तिला रुग्णालयातील सर्व गोष्टींची, औषधांची आणि प्रक्रियेची अचूक माहिती होती. प्रशांत वाचल्यामुळे संध्या आणि अनिल पूर्णपणे घाबरले होते. जर प्रशांत शुद्धीवर आला आणि त्याने पोलिसांना खरं कायदे सांगितलं तर आपले करिअर, आयुष्य सगळं संपेल ही भीती त्यांना खात होती. त्यामुळे रुग्णालयाच्या त्या पांढऱ्या भिंतींच्या मागे संध्याने जो दुसरा कट रचला तो ऐकून सैतानही थरथरेल. संध्याने तिच्या नर्स असण्याचा आणि वैद्यकीय ज्ञानाचा गैरफायदा घ्यायचं ठरवलं. प्रशांत बेडवर निश्चित पडला होता. त्याला सलाईन लावलेलं होतं. संध्याने अतिशय क्रूरपणे कोणाचीही नजर नसताना कॅन्युलाच्या माध्यमातून प्रशांतच्या सलाईन मध्ये टॉयलेट क्लीनर म्हणजे जे ऍसिडिक लिक्विड आणि भूल देणारं औषध मिसळलं. विचार करा, ज्या सलाईन मधून शरीराला ताकद मिळायला हवी त्याच सलाईन मधून एका व्यक्तीच्या नसांमध्ये टॉयलेट क्लीनर सोडलं जात होतं. ते ऍसिड प्रशांतच्या शरीरात त्याच्या रक्तामध्ये मिसळू लागलं. त्याच्या अंतर्गत अवयवांची जळजळ सुरू झाली असेल. प्रशांतची प्रकृती अचानक प्रचंड खालावली. डॉक्टरांनी प्रयत्न केले पण उपचारादरम्यानच प्रशांतचा मृत्यू झाला. संध्याला जे हवं होतं ते शेवटी तिने करून दाखवलंच. प्रशांतचा मृत्यू झाला. संध्या आणि अनिलला वाटलं की त्यांनी एक परफेक्ट मर्डर केलाय. पहिल्यांदा टेरेसवरून पडला आणि नंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. म्हणजे पोलीस याला वैद्यकीय गुंतागुंत किंवा अपघाताचा परिणाम मानतील. पण म्हणतात ना, कायदा कितीही उशिरा चालला तरी गुन्हेगाराच्या मानेपर्यंत पोचतोच. प्रशांतचा मृत्यू अचानक आणि संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. करीमनगर पोलीस स्टेशनच्या टीमने जेव्हा तपास सुरू केला तेव्हा सुरुवातीला हा अपघातच वाटत होता. पण पोलिसांनी जेव्हा घटनाक्रम, डॉक्टरांचे वैद्यकीय अहवाल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आरोपींच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड्सची म्हणजे सीडीआर तपासणी केली तेव्हा संशयाची सुई संध्याकडे फिरली. पोलिसांनी जेव्हा संध्या, अनिल आणि व्यंकट साई यांची कसून चौकशी सुरू केली तेव्हा त्यांच्या जबाबांमध्ये प्रचंड विसंगती आढळली. एका प्रश्नाचं उत्तर संध्या वेगळं देत होती, अनिल वेगळं देत होता, व्यंकटसाई वेगळंच देत होता. पोलिसांचा संशय आता खात्रीत बदलला होता. अखेर पोलिसांनी आपला हिसका दाखवताच आरोपींची जीभ घसरली. चौकशी दरम्यान व्यंकटसाईने पहिल्यांदा तोंड उघडलं आणि टेरेसवरून ढकलून देण्याचा पहिल्या कटात आपली भूमिका असल्याची कबुली दिली. पाठोपाठ इतर आरोपींनीही आपला गुन्हा कबूल केला. मोबाईल रेकॉर्ड्सवरून हे स्पष्ट झालं की प्रशांत हॉस्पिटलमध्ये असताना संध्या आणि अनिल सतत एकमेकांच्या संपर्कात होते आणि प्लॅनिंग करत होते. पोलिसांनी आता संध्या, तिचा प्रियकर अनिल आणि त्याचा मित्र व्यंकट साई या तिघांनाही अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सध्या पोलीस शवविच्छेदन अहवाल म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्टची फॉरेन्सिक तपासणी, रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज आणि वैद्यकीय नोंदीचा बारकाईने अभ्यास करताय. इतकंच नाही तर रुग्णालयातील उपचार प्रक्रियेत संध्याला अजून कोणी मदत केली होती का याचाही शोध पोलीस घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिलं तर काही गंभीर प्रश्न निर्माण होतात. आजकाल विवाहबाह्य संबंधांमुळे गुन्हेगार इतके वाढत आहेत की विचार करायला भाग पाडतंय. एखादी व्यक्ती आपला संसार, सुखी संसाराला आणि स्वतःच्या पतीला इतक्या क्रूरतेने कसं संपवू शकते? केवळ आपल्या वाचण्यासाठी आणि स्वार्थासाठी एखाद्याचा जीव घेताना या लोकांचा हात कसा थरथरत नाही? मित्रांनो, प्रशांत कदाचित परदेशात गेलाच नसता तर हे घडलं नसतं का? तो आपल्या कुटुंबासाठी राबत होता पण त्याला काय मिळालं? विश्वासघात आणि अत्यंत वेदनादायी मृत्यू. संध्याने केवळ प्रशांतची हत्या केली नाही तर तिने पवित्र विवाह बंधनाला आणि डॉक्टर, नर्स सारख्या देवदूतांच्या व्यवसायाला काळीमा फासलाय. ज्या व्यवसायावर लोक डोळे बंद करून विश्वास ठेवतात त्याच वैद्यकीय ज्ञानाचा वापर तिने एकाचा जीव घेण्यासाठी केला. हे सर्वात दुर्दैवी आहे. हे प्रकरण आपल्याला विचार करायला लावतं की आपण समाजात नक्की कुठे चाललो आहोत. नात्यांमधील संवाद संपत चालला आहे का? जर नात्यात काही अडचण असेल तर कायदेशीर वेगळं होण्याचा मार्ग उपलब्ध आहे. पण कोणाचा तरी जीव घेऊन स्वतःच सुबत्ता मिळवण्यासाठी हा प्रयत्न शेवटी जेलच्या अंधाऱ्या कोठडीतच घेऊन जातो. हे या नराधमांना समजत नाही. प्रशांतला आता न्याय मिळेलच?
न्यायालय या तिघांनाही कठोरातली कठोर शिक्षा देईल अशी आपण आशा करूया. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? संध्या आणि तिच्या प्रियकराला कोणती शिक्षा मिळायला हवी? तुमच्या प्रतिक्रिया मला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा विश्लेषणात्मक व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आताच लाईक करा, शेअर करा आणि बघत राहा राजश्री अनफिल्टर्ड. सतर्क रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.